कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री पांडुरंगाय नमः। पूर्वाध्यायी प्रेतोपाख्यान सांगितल्यावरी मधुसूदन गरुडाशी बोलिला वचन म्हणे वाक्य माझे अवधारी। भगवान श्री विष्णू गरुडजींना बोलू लागलेले। गरुडा पाठीमागच्या आता 14 अध्यायापर्यंत जी काय प्रेतकल्प आहे ती भगवंताने गरुडाला सांगितलेला आहे। आता यानंतर भगवान परमात्मा काय सांगतात ऐका। 3 युगे गरुडा उत्तम कलियुग हेमा विषम चतुर्दश लोकी परम कठीण जान हे कलियुग। आणि भगवान परमात्मा गरुडाला सांगू लागले, गरुडा ही कलियुग खूप भयानक आहे। ही बाकीची 3 युग गेली, ह्या 3 युगापेक्षा विषम म्हणजे वेगळं कलियुग आहे। ह्या कलियुगामध्ये नाही ती कर्म घडायला लागली आणि त्याच्यामुळं कली पाठीमागं लागला। कलीला आपण चान्स देतोय, कली आपल्याला त्रास का देतोय, आपण त्याला चान्स देतोय, कुठेतरी संधी देतोय। बघा नळराजाच्या पाठीमागं कली लागला, फक्त हातपाय न धुता पोत्याला येऊन बसला होता, हातपाय न धुता संध्यावादनाला बसला होता, तेवढाच चान्स भेटला कलीला आणि मग कलीने नळामध्ये प्रवेश केला, रानोरान हिंडवला। म्हणून ही कलियुग खूप विषम आहे, दुर्गम आहे असं भगवंत सांगतात। पूर्वी क्रतादी युगांत तामसी राक्षस झाले बहुत, ब्राह्मणाशी पीडा ही अत्यंत रूपे धरित मत्स्याधिक मी। भगवंताने सांगितलं गरुडजी पाठीमाग या कलियुग सोडून 3 युग झाली आणि या पाठीमागच्या युगामध्ये राक्षस शरीराच्या रूपाने होती, तामसी वृत्तीची होती, तमगुणामध्ये होती आणि त्या राक्षसांना मारायला मला प्रत्येक युगामध्ये अवतार घ्यावा लागला होता। युगा प्रति रामा अवतारसी मेघ श्यामा जाडा करीसी अधर्मा पुरुषोत्तमा श्रीपते। भावार्थरामा युद्धकांड 56 वाद्य। प्रत्येक युगामध्ये मला अवतार घ्यावा लागतो आणि त्या राक्षसांना मारावं लागतंय। पण कलियुगामधली राक्षस एवढी भयानक आहे, ती तमोगुणामध्ये येते, तामस गुणामध्ये येते, त्यांना मारायला अवतार घेणं सुद्धा अवघड आहे। भगवंत बोलतात, अधर्म बळवंता फार मी करीत तमांचा संहार, मत्स्याधिक घेतले धावतार धर्म रक्षणार्थ वनतोय। वैनती या ऐका, गरुडाची पाठीमाग अधर्म वाढला होता, त्यावेळेस स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्र वाहे तो हे सांगत असे। त्यावेळेस अधर्माचं खंडन करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी मी अवतार घेतले। 10 अवतार पाठीमागे झाले, माशापासून सुरुवात झाली असणाऱ्या विठ्ठलापर्यंत सगळे अवतार घेतले आणि त्या 10 अवतारामध्ये मी पाठीमागचे सगळे दैत्य मारले, धर्माचं संरक्षण केलं। पण कलियुगामध्ये काय झालं सांगतो ऐका। गाई ब्राह्मणा साधू रक्षण मी केले असुर मारून, धर्मस्थापनायचे जाण वारंवार करीत आलो। आणि भगवंत सांगतात गरुडा पाठीमाग 3 युगामध्ये अनेक राक्षस मारले, धर्माचं संरक्षण मी आतापर्यंत करीत आलो। जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती अधर्म वाढेल तेव्हा मी अवतार घेतलेले आहेत, धर्माचं संरक्षण केलेलं आहे आणि आतापर्यंत मी ह्या पृथ्वीचं धर्माचं संरक्षण करीत इथपर्यंत या कलियुगापर्यंत आलो असं भगवंत गरुडाला सांगतात। या कलियुग माझ्यारी अवतार न धरी मी श्रीहरी, क्वचित मौमांस सात्विक धरित्री अवतार होनी करती धर्म रक्षण। आणि त्यावेळेस भगवंत सांगतायत कलियुग खूप भयानक आहे। ह्या कलियुगामध्ये तामसी वृत्तीची राक्षस मारण्यासाठी मला अवतार घेणं सुद्धा खूप अवघड आहे, त्यामुळे मी अवतारच घेणार नाही कलियुगामध्ये। मग तुझ्या मनामध्ये प्रश्न येईल, ही राक्षस कसं मरणार? तमोगुणामध्ये निर्माण झालेली वाईट वृत्ती, ही वृत्तीचं संरक्षण निर्धारण कसं करायचं असं जर तुला वाटलं तर याच कलियुगामध्ये ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्ठानेंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती, माझ्याच अंशाचे काही सद्भक्त
त्याला आपण संत म्हणू, जे काही माझे अंश कलियुगामध्ये अवतार धारण करून ह्या तमोगुणाचा नाश करतील असं भगवंत सांगतात. आता यव कलिया गोर जाण पापे करीती सर्व वर्ण धर्मला जाणती तिळ प्रमाण काही उपाय धन मिळविली. आणि ह्या कलियुगामध्ये पापाचा साठा वाढलेला आहे, वाढत जाणार आहे. भगवान परमात्मा सांगतायत गरुडाला, तेव्हा सांगितलेलं आहे पाठीमाग की कलियुगामध्ये पुढे असं होणार आहे, अधर्म वाढला जाणार आहे, पाप त्या ठिकाणी प्रत्येक जीवाकडून पाप घडणार आहे, धनाच्या पाठीमागे लोक लागणार आहे ते असं भगवंत सांगतात. पाप भयानसे चित्ती ब्राह्मण स्वधर्म नाचरती नीचा धर्म करीती पुत्र द्वेषेती माता पितरा. आणि लोकांना कलियुगामध्ये भीती राहणार नाही पापाची, पापाला घाबरावं लागतं म्हणून पापाची भीती कलियुगामधल्या लोकांना राहणारच नाही. काय व्हायचं ती होती, बिंदास लोक पाप करतायत, पापाला भीत नाही. आणि ब्राह्मणाने आपला आचार सोडलेला आहे, ब्राह्मण आपल्या आचारानं वागत नाही. तर महाराज लोकांनी आचार सोडून दिला, सगळ्यांनी आचारानं वागणं सोडून दिलं, पापाची भीती कोणी नसल्यामुळं पाप वाढत गेलं. गाई ब्राह्मणाचा त्या ठिकाणी गायीचा वध होऊ लागला. अशा प्रकारे भगवंत सांगतात. गुरु आणि माता पितर स्त्री आणि शरणांगत नरव धर्म यांचे पालन करणारा शे खगेंद्र कोणी नसे. आणि गरुडा या कलियुगामध्ये माता पितांचं आई वडिलांचं संरक्षण कोणी करणार नाही, त्यांना घराच्या बाहेर काढतील. गायीचं संरक्षण करणारं कोणी नसेल. अतिथी आलेला असेल दारामध्ये, अतिथीला सुद्धा कोणी खायला जेवायला पाणी प्यायला देणार नाही. अतिथीला द्यावं लागतं. महाराज अतिथी माघारी पाठवायचं नाही. काय होतं सांगतो, अतिथी विमुख गेली या जाणं आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धार आहे. जैमिनी अश्वमेध मध्ये सांगितलेली उभे. अतिथी जर रिकामा गेला तर त्यानं कमवलेलं पाप त्या घरावर पडतं आणि आपण कमवलेलं पुण्य ती घेऊन जाते. म्हणून अतिथी माघारी पाठवायचं नाही. आणि ही कलियुगामधली लोक अतिथीला माघारी पाठवणार, पुन्हा अजून अनेक प्रकारची पाप करणार, धर्म सोडून वागणार असं भगवंत सांगतात. कोणी कोणी अग्नी धारण करोनी नित्य होमन की जे ब्राह्मणी अग्नी होत्रे होते दंबे करोनी सात्विक लागोनिया निंदिती. यज्ञ करणार नाही कोणी, अग्निहोत्र धारण करणार नाही, यज्ञ जप तप ही साधन करणार नाही. एखादा सात्विक असेल, भगवंताचं भजन करणारा असेल तर त्याला नाव ठेवणार, त्याची निंदा करणार, त्याला त्रास देणार. कलियुगामध्ये सात्विक लोकांना, सज्जन लोकांना त्रासच होणार, त्याची निंदाच होणार. भगवंत सांगतात. वेदाध्यायन वर्जिती ब्राह्मण इस्तता करीती भोजन शूद्राते जाती संकेतान करीती भोजन कली माझी. कलियुगामध्ये त्या ठिकाणी काय काय होणार आहे, वेदाध्ययन ब्राह्मण करणार नाही. ब्राह्मणाचं काम आहे वेदाचं अध्ययन करणं, शास्त्राचं पठण करणं, हे ब्राह्मणाचं कर्तव्य असतं. हे सगळं सोडून देणार. ब्राह्मण वेदाचं अध्ययन करणार नाही आणि कुठेही भोजन करतात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी जाणं, तिथं जेवण करणं, तिथं भोजन करणं, ब्राह्मणाचा आचार सोडून वर्तन करणं, अशा प्रकारे ही पाप कलियुगामध्ये वाढेल. भगवंत बोलतात. निंदे कर्म करीती अपार शूद्रांना भक्षिती विप्र ब्राह्मणाची धन लोभ फार होतमलेंच सेवक होती. आणि निंदे कर्म करतील, ब्राह्मणाला धनलोभ वाढेल. धनलोभ मनामध्ये असल्यामुळे म्लेच्छांची सेवक होऊन राहतील, वाईट कर्म करतील, नाही त्या ठिकाणी भोजन करतील, नाही तो आचार त्या ठिकाणी विप्र सेवन करतील, मनामध्ये धनलोभ वाढेल. भगवंत सांगतात. प्रीतीने बोलती म्लेच्छे भाषात दूत आचार खगेशा म्लेच्छाची घेती वेशा लज्जा मानसा नसे जाची. आणि गोड गोड कलियुगामध्ये बोललं जाईल, गोड गोड बोलून त्यांचा घात केला जाईल. अंगळू मंगळू नंद भाषा कोणासही न कळे सहसा सवय ग निवटूप आहे घसा. दलाल द्वैताच ही भाषा आहे, भाषा लवकर कळत नाही.
काहीतरी त्या ठिकाणी बोलून गोड बोलून एकमेकाचा घात निर्दयपणे कलियुगामध्ये केला जाईल, आचार सोडून वर्तन करतील, अशा प्रकारचे अनेक पापाला प्रोत्साहन देणारी कृत्य कलियुगामध्ये घडली जातील. कोणाचा त्यासी नसे धाक, काही न्यून नसता देक, पापे करीती अनेक आवडी धरून या निर्धारे. आणि पाप बिनधास्तपणे पाप करणार का? कलियुगामध्ये धाक राहणार नाही. पाप केल्यानंतर ना काय होतं, काय भोगावं लागतं याची भीतीच लोकांना राहणार नाही, कारण कोणी पोथी पुराण बी ऐकणार नाही. मग कशाला पुढचं त्या ठिकाणी पाप केल्यानंतर ना काय भोगावं लागतंय काय माहितीच होणार नाही. त्याच्यामुळे पापाची भीती मनामध्ये राहणार नाही. बिनधास्तपणे सगळी पाप लोक करतील, पाप वाढलं जाईल असं भगवंत बोलतात. ब्रह्मसूत्र विधान ब्रह्मचार्य नसे जान, विवाह होता स्वधर्मान, बलतेची स्वधर्माने होई. आणि ब्रह्मसूत्र विधान आहे. ब्राह्मणाचं जे काही कर्म आहे ते कर्माचा त्याग करतील. ब्रह्मचर्य त्या ठिकाणी राहणार नाही. विवाह होत असताना, विवाहाचं कार्य होत असताना स्वधर्मानं होणार नाही. वेगवेगळ्या जातीमध्ये विवाह होऊन जाईल, कुणाचं बी कुणाशी बरोबर लग्न होऊन जाईल. लग्न होताना सुद्धा त्या ठिकाणी असणार जे काही योग्य सोयरीकपणा पाहिली जाणार नाही. अधर्म कृत्यानं लग्नाची कार्य होतील असं भगवंत सांगतात. ब्राह्मण सेवा शूद्र न करीती, ब्राह्मण शूद्रासी सेविती, नीचा परिनम्र असती, सेवा कर्म करीती शूद्राचे. आणि ब्राह्मणाची सेवा करणार नाही शूद्र, आणि उलट होणार आहे. शूद्राची सेवा ब्राह्मण करतील. त्यांच्या हाताखाली नीच पद्धतीने, नीच दासा पद्धतीने, जसं दास वागावा तशा पद्धतीने शूद्राच्या हाताखाली ब्राह्मण लोक वागतील, आचार सोडून देतील. ब्राह्मणाची पूजा प्रत्येकानं करावी, कारण भगवंतानं सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे जो काही ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाचा आचार नसल्यामुळं क्षुद्र लोक सुद्धा त्यांची पूजा करणार नाहीत. ती क्षुद्राचीच पूजा ब्राह्मण करतील असं भगवंत बोलतात. माझे भक्तीचे धम्म शूद्र करती कली, माझी अपार विटाळ मानिती स्पर्शता विप्र, मा मूर्ख घोर पापी. आणि माझी भक्ती जी आहे ते असणाऱ्या भक्तीची काही दंभ आहे. ते असणारे भक्ती करणाऱ्याला स्पर्श केला तर त्याचा विटाळ मानतील, अशा प्रकारची महापापी लोक असणाऱ्या कलियुगामध्ये होणार आहेत. माझी भक्ती तर कोणी करणार नाही, पण जे माझ्या भक्तीला लागलेला आहे त्याला जरी स्पर्श केला तरी सुद्धा त्याचा विटाळ मानणारी सुद्धा लोक या कलियुगामध्ये होतील असं भगवंत गरुडाला. माझी प्रतिज्ञा वेद निंदा करते पामर न जाणती निष्कंक, चतुर्भुज हे शरीर देख, ब्राह्मणाहुनी अधिक माते नसे. कलियुगामध्ये ग्रंथाला नाव ठेवणार आहेत लोक, भूती पुराणाला नाव ठेवणार आहेत, वेदाला, शास्त्राला, साधू संताला नाव ठेवणार आहेत. आणि भगवंत सांगतायत गरुडाला, मला माझ्या शरीरापेक्षा सुद्धा हे चतुर्भुज माझे शरीर आहे. भगवान श्री विष्णू बोलतायत, पण मला माझ्या या शरीरापेक्षा सुद्धा ब्राह्मण प्रिय आहे. ब्राह्मणाची पूजा मी स्वतः करतो, म्हणून आदरीला लौकिक धर्म बंधू उत्तम उठवावया. कशासाठी? फक्त ब्राह्मणाचा प्रतिपाल करायचा होता. त्याच्यामुळे मी असताना सुद्धा मी ब्राह्मणाचा दास आहे, सेवक आहे. मी सुद्धा ब्राह्मणाची पूजा करतोय. पण ही जी काय असणारी माझी प्रतिज्ञा आहे, जे जे लोक वेदांना नाव ठेवतील, जे जे लोक ब्राह्मणाला त्रास देतील, तो माझा वैरी होईल असं भगवंत सांगतात. मूर्ख अथवा विद्वान ब्राह्मण माझी तनु जाण, हे जरी अनाचारी ब्राह्मण तरी पूजन योग्य त्याचे. आणि ब्राह्मण हा वर्ण आहे, आणि त्या ब्राह्मणा वर्णामध्ये जो जो जन्मलेला आहे तो माझं शरीर आहे. मग तो ब्राह्मण मूर्ख असो किंवा विद्वान असो, जो ब्राह्मण आहे तो माझं प्रति शरीर आहे. त्याच्यामुळे ब्राह्मणाची पूजा केली पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि ब्राह्मणाला त्रास, मग तो ब्राह्मण कसाही असू द्या, एखादा मूर्ख असेल, विद्वान असेल, कुणीही असू द्या, ब्राह्मण वर्णामध्ये जो जो जन्मलेला आहे ते प्रत्येक माझं शरीर आहे असं भगवंत सांगतात. इतर वर्ण सर्व लक्षणी पूजा योग्य नव्हे जनी, दुर्बळ गायी भरलीचे
टिकलानी तरी पूजा जनी तिची की जय. बाकीच्या वर्णामध्ये पूजाच्या योग्यतेची बाकीची वर्ण नाहीत, पण ब्राह्मणाच्या वर्णामध्ये जो जन्मलेला आहे ब्राह्मण त्याची पूजा करावी लागते. उदाहरण दिलं, गायी आहे. गायी एखाद्या वेळेस चिखलात जरी लुळली तरी आपण तिची पूजा करतो, कारण तिला आपण माता म्हटलो. आणि गाय जरी एखाद्या चिखलामध्ये लुळली घाण झाली तरी सुद्धा आपण ती गाय पूजाच्याच योग्यतेची आहे. तसं बाकीच्या वर्णापेक्षा ब्राह्मण वर्ण पूजनीय आहे. भगवंत सांगतात, गदार्भी भागीरथीत स्नान केली तरी पूजेशी पात्र न, कोणी न करी तिचे पूजन, तस्मात सर्व उत्तम ब्राह्मण जगी. जगतामध्ये ब्राह्मण सर्वांमध्ये उत्तम आहेत, ते पूजनीय आहे. उदाहरण दिलं, गाय चिखलामध्ये लुळली तरी पूजा करतात. गाढवानं भागीरथीमध्ये जरी स्नान केलं तरी गाढवाची पूजा कोणी करत नाही. म्हणजे गाढव भागीरथीमध्ये जरी बुडाला स्नान केलं तरी ती पूजाच्या योग्यतेचं होत नाही, पण काही चिखलामध्ये जरी लोळले तरी तिची पूजा केली जाते. तशा पद्धतीने ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहेत. भगवंत सांगतात, या कलियुगा माझारी तीर्थे अनेक भूमीवरी, तैसे ब्राह्मण निर्धारी, देश ग्रामांतरी अनेक ब्राह्मण आहेत. देशामध्ये आहेत, गावामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक. जसं पृथ्वी तलावरती अनेक तीर्थ आहेत. पृथ्वी तलावरती तीर्थ कशासाठी? जगताच्या उद्धारासाठी तीर्थ असतात. त्या पद्धतीने जसे अनेक तीर्थ पृथ्वीवरती आहेत तसे अनेक वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ब्राह्मण आहेत. भगवंत सांगतात, या दोघाची निंदा जे दुष्ट करीती त्याचे की निरय पावती, वेळ काळीची त्याची मुक्ती नाही निश्चिती खगेंद्रा. भगवंताने सांगितलं या दोघांची निंदा करायची नाही. एक ब्राह्मणाची दुसरी तीर्थाची. जायचं असलं जावं तीर्थाला, नाही तर जाऊ नका, घरी बसा, पण नावं ठेवू नका. भगवंताने सांगितलेलं आहे गरुडाला, जर नावं ठेवली तर त्यांचा उद्धारच होत नाही, ते त्या पापामधून मुक्तच होत नाही, त्या पापाला प्रायश्चितच नाही. म्हणून तीर्थाला आणि ब्राह्मणाला नावं ठेवायची नाही. भगवंत बोलतात, स्त्रिया पतीसी न तोषती, व्रतार स्वस्त्रियेसी न सुखावती, क्वचित दंपत्य असेल प्रीती, उपाधी योगे करोनिया. आणि कलियुगामध्ये असंच होणार आहे. पत्नी पतीपासून खुश राहणार नाही, पत्नीपासून पतीला समाधान भेटणार नाही, पती पत्नीमध्ये वैर वाढेल, भांडण होईल, त्यांच्यामध्ये कलह निर्माण होईल. क्वचित एखादं दाम्पत्य असेल ज्याच्यापासून पती पत्नीचा संवाद सुखानं संसार चाललेला आहे. असं अनेक कवमा तरी एखादं क्वचित आपल्याला घर किंवा दाम्पत्य बघायला भेटेल, असं भगवंत बोलतात. कोणी कोणाचं नसे मित्र, लोभ करणे असे सर्वत्र, लुब्ध दुराचार शुष्का वैर, निर्दया पार पै होती. कलियुगामध्ये कोणी कोणाचा मित्र होणार नाही. सगळं नातं असेल ती स्वार्थासाठी असणार. मित्राचं नातं स्वार्थासाठी असणार आहे. एखाद्या वेळेस घेतलेले पैसे नाही लवकर दिले तरी भांडणं होतात. मित्रामधला नातेपणा संपला जातो, आप्तपणा संपला जातो. कलियुगामध्ये फक्त प्रत्येकाला लोभ वाढला जाईल. लोभाच्या पाठीमागे सगळं जग निघालेलं आहे. त्यामुळे जे काय नात्यामधला संबंध आहे, मित्रामधला आप्तपणा आहे, ती फक्त स्वार्थापुरता असेल असं भगवंत सांगतात. दुर्भाग्य आणि आशा बहुत, शेवटी कला कली प्रजा समस्त, शूद्रम्लेच प्रजा प्रसवत, शूद्र होता पार जन. दुर्भागी लोक कलियुगामध्ये होते, आशावादी होतील. चित्ती असू द्यावे समाधान, पण समाधान चित्ताला भेटणार नाही. किती जरी मिळालं तरी माणसाची हाव जी काही आशा आहे ती आशा संपणार नाही. आशावादी लोक होतील. किती जरी तुम्हाला अपेक्षापेक्षा जरी जास्त मिळालं तरी आपल्याला मिळावंच वाटतं. अशा प्रकारची आशा संपणार नाही कलियुगामधल्या लोकांची. आणि शूद्र असेल, म्लेच्छ असेल, सगळे वर्ण एकत्रच राहतील असं भगवंत सांगतात. शूद्र दृष्टी भाग्ये शूद्र, भोजन करीती अपार, द्रव्यहीन काम फार, स्त्रिया पार दारिणी होती. वाईट प्रकारची कर्म कलियुगामध्ये केली जातील.
भाग्य सुद्धा असणाऱ्या लोकांचं क्षुद्रच असणार आहे. पुन्हा जेवण करत असताना भोजन अफाट लोक त्या ठिकाणी जेवण करतील. भोजन जास्त खायचं झोपायचं दुसरं कामच नसणार आहे. पुन्हा अजून कलियुगामध्ये पुन्हा काय काय होणार आहे. स्त्रियांनी आपला धर्म सोडलेला आहे. पतिव्रता ही स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे. म्हणून तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचं एवढं सामर्थ्य की देवाला सुद्धा कामं तिची करावी लागतात. सुलोचना पतिव्रता महादेवाला कामाला लावलं म्हणजे एवढी सामर्थ्य पतिव्रतामध्ये असते. आणि स्त्रिया जाणीने होतील. आपल्या पतीचा विषय सोडून अनेकांची कामना मनामध्ये धरतील. पतिव्रतेचा धर्म बुडेल असं भगवंत सांगतात. जिवंत पतीशी त्यागीती राजान दंडित या प्रती व्रतार मेल्या दुसरा करीती कोणी न निंदिती तयाशी. आणि असंच कलियुगामध्ये होत राहणार आहे. राजाच अधर्मी असणार आहे कलियुगातला. त्याच्यामुळं वाईट कर्म करणाऱ्या लोकांना राजा दंड करणार नाही. जेवढी चांगली लोक आहेत सज्जन आहेत त्यांनाच त्रास होणार. स्त्रिया जिवंतपणे पतीचा त्याग करतील. आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर घटस्फोट. लग्न झाल्यानंतर लवकर घटस्फोट होईल. जिवंत पुरुषांना पतीला स्त्रिया सोडून देतील. आणि एखाद्याचा पती जर मेला तर लगेचच त्याचं तिसरं व्हायच्या आधी लगेच दुसरं लग्न करणार. हे होणार आहे. झालं नसलं तरी पुढे होणार आहे. अजून 5000 वर्ष आहेत कलियुगाची शिल्लक. हे सगळं पुढे होणार आहे. येणाऱ्या कलियुगामध्ये स्त्रिया धर्म सोडून देतील. जरी लग्न झालं पती पत्नीमध्ये कलह निर्माण होईल. आणि जिवंत पुरुषाचा पतीचा त्याग स्त्रिया करतील. वाईट कर्माने स्त्रिया वागतील असं भगवंत पुढची सूचना गरुडजींना सांगतात. उत्तम कुळीचे भौत चोरा धर्म पाखंड दूषणार प्रजा भक्षक नरेंद्र शिष्णोद परा दिवज होती. उत्तम कुळामध्ये चोऱ्या त्या ठिकाणी होतील. म्हणजे बघा आता सध्या आपण पाहतोय न्यूज पेपरला टीव्हीला पाहतोय दिल्लीमध्ये गेले चोरी झाली. हे काही लोक आहेत त्या ठिकाणी असणारे पांढरे कपडे घालायचे आणि चोऱ्या करायचा. वेश चांगला धारण करायचा आणि आतमध्ये कपट भाव ठेवायचा चोऱ्या करायचा. उत्तम कुळामध्ये सुद्धा चोर होतील. चोरीचं कृत्य त्यांच्याकडून घडलं जाईल. प्रजा भक्षक नरेंद्र होईल. राजा प्रजेचं भक्षण करेल. प्रजेला न्याय द्यायचं सोडून प्रजेवरती अन्याय राजा करेल. अशा प्रकारची कृत्य या कलियुगामध्ये होतील. भगवंत बोलतात. व्रत त्यागीती ब्रह्मचारी कुटुंबी येती अनाचारी तपस्वी राहती ग्रामांतरी अर्थलुब्ध भारी संन्यासी होती. आणि पुन्हा व्रताचं आचरण त्याग करतील. आपलं जे काही व्रत आहे आपले जे काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर सोडून आचरण करतील. तपस्व्यांनी गावामध्ये प्रवेश करायचा नसतो. बाहेरच्या बाहेर तपस्वी सुद्धा गावामध्ये येऊन राहतील. पुन्हा संन्यासी आहेत. आता संन्यासाला काही गरज आहे का? पण संन्यासी अर्थलुब्ध होतील. संन्यासी सुद्धा पैशाच्या पाठीमाग लागतील. धनासाठी प्रत्येक जीव तळमळ करेल. प्रत्येकाला धनाचा लोभ होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये आशा निर्माण होईल असं भगवंत बोलतात. शरीर लघु फार आहार निर्लज्जानी पोरे फार नित्य कटू भाषण करणार चौर्य मार्या साहस कर्म. आणि शरीर लहान असलं तरी आहार जास्त होणार आहे. कारण सगळं जागेवर भेटतं. कलियुगामध्ये अफाट पैसा कमवलेला असतो. त्याच्यामुळे कुठं जायचं नाही, कामधंदा करायचं नाही, खायचं झोपायचं निवांत. त्याच्यामुळे शरीर लहान असलं तरी भोजन लोकांचा फार होणार आहे. भोजन तेवढं पुरतच करावं लागतं. अफाट जेवढं लागणं शरीरापेक्षा सुद्धा जास्त भोजन होईल. निर्लज्ज लोक लाजच लोकांना राहणार नाही. अफाट संतती त्या ठिकाणी लोकांना होईल. बोलत असताना साच आणि मवाळ मिथिली आणि रसाळ असं बोलावं लागतं. पण बोलतानाच वाईट बोलायचं, कडू बोलायचं, दुसऱ्याच्या अंतकरणावरती छेद होईल अशा प्रकारचं कटू भाषण लोकांचं असेल. म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा नसेल असं भगवंत सांगतात. संकटीचे वक स्वामी ते त्यागीती पिता माता भ्राता सुधरा प्रती सुरदत्व नसे निश्चिती दिन जार होती कलित नर.
संकट स्वामीवरती पडल्यानंतर सेवकाचं काम आहे आपल्या स्वामीच्या मदतीला जाणं. पण कलियुगामध्ये सगळं उलट होणार आहे. जर स्वामीवरती संकट आलं तर सेवक त्या स्वामीचा त्याग करतील. आई वडील असेल, पुन्हा भाऊ असेल, बहीण असेल, सुहदा नातं जे काही जवळचं आप्तपणा आहे, आप्तपणामध्ये जी काही नात्यामध्ये सुहदत्व आहे, प्रेम आहे, ते प्रेम राहणार नाही, स्नेह राहणार नाही, जिव्हाळा राहणार नाही. हीन दीन वाईट कृत्य करणारे लोक या युगामध्ये होतील असं भगवंत बोलतात. धर्माचारती तपोवेचे पोट भरिती संस्थान करोनी धर्म सांगती नीच करती ब्राह्मणाशी. आणि क्षुद्र धर्माचं आचरण करतील लोक. पुढे कलियुगामध्ये काय काय करणार आहे? क्षुद्र धर्माचं आचरण करणार. पोट भरण्याचं साधन म्हणजे तापस वेश. तापसाचा वेश धारण करायचा आणि आपलं पोट भरायचं. तापसाचा वेश कशासाठी असतो? तापसाचं काय काम असतं? जगाच्या कल्याणा. त्यांचं जगाचं कल्याण करणं ही महत्वाचं काम असतं. पण ते बाजूला सोडून पोट भरणं म्हणजे तापसवेश. तापसवेशामध्ये पांढरी कपडे घालून आपलं असणारं जी काही पोट आहे ती पोट भरण्याचं कृत्य करतील. संस्थान निर्माण करून धर्म सांगतील आणि ब्राह्मणाला नीचपणा दाखवतील. असं कलियुगामध्ये घडणार आहे. भगवंत बोल ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगोनी बुडविती स्त्रिया भोळे प्राणी माझी शिवाची भक्ती दाखवुनी वर्णाश्रम कुळाचार बुडविती. आणि हे जे काय तापसवेश त्यांनी धारण केलेला आहे त्यांचा तापसवेश फक्त पोट भरण्यासाठी असतो. आणि अशी लोक काय करतात? ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी लोकांना सांगतात. आणि जे काही भोळे लोक आहेत, भाविक आहेत, सहज कोणावरती विश्वास ठेवणारे जी लोक आहेत त्या लोकांचा ते छळ करतील. त्यांच्याकडून ते धन लुबाडतील आणि आपलं पोट भरतील. माझी भक्ती दाखवतील किंवा महादेवाची भक्ती दाखवतील. भक्तीचं फक्त साधन दाखवतील आणि त्यांच्याकडून लुबाडून घेतील सगळी संपदा. असं भगवंत बोलतात. कलित न मिळेल उत्तम वस्त्र विभूषणे नसतील फार विद्याहीन सर्व नर भ्रष्टाचार कुलीन मानिती. कलियुगामध्ये उत्तम वस्त्र अंगावरती त्या ठिकाणी भेटणार नाही. आणि जी काय कलियुगामधली लोक होतील ती सगळी विद्याहीन होतील. विद्या कोणालाही प्राप्त लवकर होणार नाही. कोण विद्या करणारच नाही. विद्यांच्याच पाठीमागे कोणी लागणार नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचार कलियुगामध्ये होणार आहे असं भगवंत बोलतात. सहस्रावधी अन्याय करोनी द्रव्याची करीती मिळवणी मग त्याशी लोक म्हणती मागुनी कवडीसाठी मैत्री तोडीती. आणि कलियुगामध्ये पैसे कमवायचं साधन म्हणजे अनेकांवरती अन्याय करणं, हजारो अन्याय करणं आणि मग पैसे कमवणं. असा जर एखादा श्रीमंत असेल तर त्याला लोक महत्व देणार, त्यालाच लोक मोठं म्हणणार, त्यालाच लोक गुणी म्हणणार. ज्यानं दुसऱ्यावरती अन्याय करून मिळवलेला पैसा, बंगल्यावर बंगले बांधलेले लोकांवरती अन्याय करून अशालाच लोक कलियुगामध्ये किंमत देतील. त्यालाच लोक मोठं म्हणतील, द्रव्याची मिळवणी करतील. आणि पुन्हा एवढ्याशा पैशासाठी किंवा जे काय असणार द्रव्य आहे त्या द्रव्यासाठी, थोड्या थोड्या द्रव्यासाठी, पैशासाठी मैत्री तोडतील, मैत्रीचं नातं तोडतील. आणि काय काय होत आहे का? शेषनोदर भर पुत्र त्याची हसती त्यांचे पितर पितरांचा तोची आचार म्हणून पुत्र हसती पितर. आणि कलियुगामध्ये संतती सुद्धा चांगली होणार नाही महाराज. कलियुगामध्ये संतती होणार नाही. जरी झाली तरी सुद्धा विषयाच्या पाठीमागे लागलेले, अधर्मानं वागणारे, जी काही कलियुगामध्ये संतती होईल ती असणारी विषयाच्या पाठीमागे लागून पोट भरणार, त्याला पितर हसणार, पुन्हा पितराचा सुद्धा आचार तसाच होणार, त्याला पोर हसणार, असं होणार आहे. भगवंत बोलतो जन्म आचार उदय गुण कली माझी धनाची प्रमाण धर्म न्याय व्यवस्थे लागून बळेची कारण खगेंद्र. कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला किंमत दिली जाणार आहे ते म्हणजे धन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये धनच असेल. पैशापेक्षा श्रेष्ठ कुणीच कलियुगामध्ये राहणार नाही.
प्रत्येक जण पैशालाच किंमत देणार. धर्म न्याय व्यवस्था याला कोणीही किंमत देणार नाही. त्याच्यामुळे अधर्म वाढला जाईल. फक्त आणि फक्त धनच प्रमाण होईल. पैशाच्याच पाठीमाग लोक धावतील आणि याच धनासाठी अनेक नातेसंबंध तुटतील असं भगवंत बोलतात. स्त्री पुरुषाची रत्यार्थ प्रीती सर्व व्यवहार माईक होती. सामान्य स्त्री पुरुषी हेतू रती विप्रत्वी कारण सूत्राची. कलियुगामध्ये कामाचा प्रभाव जास्त वाढणार आहे. त्याच्यामुळे स्त्रीच्या आहारी लोक जातील. पाठीमागच्या अध्यायामध्ये सांगितलं 4थ्या प्रेताचं आख्यान. त्यानं स्त्रीच्या आहारी गेला होता आणि तीच कलियुगामध्ये होणार आहे. प्रत्येक जण स्त्रीच्या आहाराला जाणार आहे. त्याच्यामुळं दान धर्म यज्ञ क्रिया कर्म आचरण याला कोणी किंमत देणार नाही. जो तो स्त्रियेच्या पाठीमागे जाईल, स्त्रियेच्या अधीन होईल. याच्या पुढे जाऊन म्हणलं तर स्त्रियेचा दास होऊन राहील असं भगवंत बोलतात. आश्रम चिन्ह मात्र धरती आचरण स्वल्पही नाचरती. चपल वाणी तो पंडित म्हणती निंदेत्व पावती दरिद्री. आणि जी काय असणारे दरिद्री आहेत म्हणजे जी काही लोक साधू सज्जन आहेत त्यांची निंदा करणार. एखादा पंडित आहे फक्त वाणी चपल आहे, बोलण्यामध्ये तो तत्पर आहे, प्रवीण आहे, त्यालाच लोक पंडित म्हणणार. त्याच्याकडे ज्ञान नसले तरी चालेल, पण जो बोलण्यामध्ये पटाईत आहे, गोड गोड बोलतो, अधिक बोलतो, तोच असणारा पंडित कलियुगामध्ये होईल असं भगवंत दंभ करत्यासी म्हणती साधू शिवकार मात्र विवाहू. स्नाने अनेक विप्र बंधू झाले म्हणती सर्वदा. कलियुगामध्ये साधू सुद्धा ओळखणं खूप साधू कोणी बी साधूचाच वेश धारण करणार आहे आणि आहेतच. अनेक प्रकारे पोट भरण्यासाठी धनासाठी अनेक प्रकारचे वेश धारण करून हे साधू संत कलियुगामध्ये हिंडतात. त्याच्यामुळं साधू ओळखणं खूप अवघड जाणार आहे आणि दंभासाठी साधू तो स्वीकारतील, धारण करतील. आपलं पोट भरण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी नाही त्या आचरणाचा त्याग त्या ठिकाणी करतील, नाही ते आचरणाचा स्वीकार करून पैशाच्या पाठीमाग पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतील असं भगवंत बोलतात. दुरास्त होईल तीर्थ बुद्धी केस धारणी लावण्याची अवधी. उदर पुरणार्थ सर्वाची बुद्धी धैर्य सत्यत्व जाणीजे. आणि कलियुगामध्ये तीर्थाला जाण्याविषयीची जी काही बुद्धी आहे ती बुद्धी लोकांची दुरस्त होणार आहे. म्हणजे तीर्थाला सुद्धा कोणी जाणार नाहीये, तीर्थ करणार नाहीत, पोथी पुराणाला कोणी येणार नाही. सगळ्याच एकच बुद्धीमध्ये असेल की उदरनिर्वाह करणं. आपला उदरनिर्वाह करून आपल्या असणाऱ्या संसारिक जी काही लोक आहेत त्या लोकांचं पोट भरणं. म्हणजे पैशाच्या पाठीमागे लागल्यामुळं तीर्थ यात्रा पोथी पुराण याला कुणी जाणार नाही असं भगवंत बोलतात. कुटुंब पोषे काशी दक्ष म्हणती यशाविषयी धर्म सेविती. निर्दय राजे प्रजा लुटिती चोर धर्मे करोनिया. आणि पुन्हा अजून काय काय होणार आहे या असणाऱ्या कलियुगामध्ये. कुटुंब पोषण जो आहे, आपल्या कुटुंबाचं प्रतिपाल सांभाळ पोषण जो करतो त्यालाच दक्ष श्रेष्ठ म्हणतील. यशाविषयी धर्माचं सेवन करायचं. धर्म सेवन कशासाठी करायचं? फक्त नाव लौकिकासाठी करायचं. आपण जे धर्माचं आचरण करतोय त्याच्यामध्ये फक्त आपलं नाव श्रेष्ठ झालं पाहिजे, आपल्याला यश मिळालं पाहिजे, 4 लोकांनी आपला मान सन्मान केला पाहिजे, याच्यासाठी परमार्थ केला जाईल. परमार्थही भगवंताच्या प्राप्तीसाठी कलियुगामध्ये होणारच नाही. होणार तो यशाविषयी होणार. आपलं नाव लौकिक व्हावं, 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, समाजामध्ये श्रेष्ठत्व मिळावं, याच्यासाठी धर्माचं सेवन करतील. राजा निर्दय होणार आहे, प्रजेचा लुटमार करणार आहे असं भगवंत सांगतात. निर्दय स्त्री विरहित प्राणी होतील अपरमित. वायू उष्ण प्रजन्य शीत निवारण समर्थ याचे नसे. निर्धन होतील, स्त्री विरहित होतील. आणि पावसाळा असेल किंवा पाऊस पडला असेल, आता केव्हाही पाऊस पडतोय, मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? पाऊस जरी पडला, पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे सामर्थ्य असायचं, पुण्याचा साठा असायचा, त्यामुळे हे ऋतूचं
वस्तूचं निवारण त्यांना करता येत होतं, पण आपल्याला करता येत नाही. तेव्हाही पाऊस पडेल, केव्हाही उन्हाळा होईल, ऋतू मिक्स होतील, काही होईल असं भगवंत बोलतात. सुधा तृष्णा व्याधी अपार संताप चिंता हो रात्र यास्तव सर्व 20-30 वर्ष नर वाचल्या फार आयुष्य त्यांचे. कलियुगामध्ये क्षुधा लागणार आहे, तृषा लागणार आहे आणि व्याधी वाढणार आहे लोकांची. त्याच्यामुळं कलियुगामध्ये काय होणार आहे, अल्प आयुष्य होणार आहे. लोकांचं आयुष्य पूर्वी किती असायचं, 1000 वर्ष लोक जगत होती. आता 100 वर्षापर्यंत सुद्धा क्वचित जातोय. इथं तर 20-30 वर्षापर्यंत सांगितलंय, वाचला तर खूप झालं म्हणते. कारण अल्प आयुष्य कलियुगामध्ये होणार आहे, आयुष्य लोकांचं कमी होणार आहे. त्याच्यामुळं असं होणार आहे, 20, 50, 60 वर्ष जर जगला तर भरपूर झालं. अशा प्रकारे अल्प आयुष्य नर या कलियुगामध्ये होतील असं भगवंत बोलतात. अपार होईल पाखंड धर्मस्वर प्राय नरेंद्र उत्तम सोडिती ब्राह्मण स्वाचार धर्म अमृत जन बोलती. आणि कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते अमृत बोलतायत, खोटं बोलतायत. खोटं बोलणं म्हणजे जो खोटं बोलतो तो नरकाला जातो असं नाही. ज्याचं तोंड खोटं बोलतो तोच ना, जो खोटं बोलतो त्याला नरकाला जावं लागतंय असं नाही. जो खोटं बोलतो तोच नरक आहे, रामायणामध्ये उभी आहे तशी. त्याच्यामुळं खोटं बोलणं ही महापाप आहे. आणि लोक प्रत्येक ठिकाणी पावली या कलियुगामध्ये खोटं बोलतील. पाखंड धर्म वाढणार आहे. कोणीही त्या ठिकाणी असणारा धर्माचा उच्छेद करील, राजाचं चोरासारखं कृत्य करेल, ब्राह्मण आपला स्व आचार स्वधर्म सोडून देतील आणि प्रत्येक ठिकाणी खोटं बोलतील असं भगवंत बोलतात. शूद्र प्राय सर्व वर्ण होती शेळी समान गाई सकळ ग्रप्राय आश्रम दिसतील चोर होतील सुरदय जन. आणि पुन्हा सगळे जे वर्ण आहेत अतिशय क्षुद्र आहे वर्ण, सगळे वर्ण हे क्षुद्रासारखे होते. ब्राह्मणाला ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व राहणार नाही, ब्राह्मणाचं वर्ण सुद्धा क्षुद्र होऊन जाईल. गायीला किंमत लोक देणार नाहीत, गायीची पूजा करणार नाही. जसं शेळी वावरते, शेळीला कोणी किंमत देत नाही, तशी गायीची किंमत शेळीसारखी होणार आहे. तिलाही कोणी पूजणार नाही, तिलाही कोणी मान्यता देणार नाही. आणि पुन्हा जे काही सुहोजन आहे, आप्तपण आहे, म्हणजे आपापल्यामध्येच कुटुंबामध्ये सुद्धा चोरी होईल. चोरांचा मनामध्ये अभाव वाढेल, प्रत्येकाच्या मनामध्ये चोरी करणं ही जी काय वृत्ती आहे ती वृत्ती वाढली जाईल आणि नात्यामध्ये सुद्धा चोरी होतील असं भगवंत बोलतात. धान्य होतील अनुप्रमाण महावृक्ष होतील लहान विजा मात्र मेघी जाण घरे ओस पडतील फार. धान्य कमी होईल पुढे कलियुगामध्ये. आता तरी झाडे कुठं आहेत, पण पुढे झाड सुद्धा दिसणार नाही, कारण वृक्षतोड फार झालेली आहे. त्यामुळं महावृक्ष जे आहेत ती वृक्ष सगळी लहान होतील. विजा अचानक प्रलय काळामध्ये पाऊस नसताना विजा चमकणार, अचानक विजा घरावरती पडणार, त्यानं घर ओस होणार, असं होणार आहे भगवंत बोलतात. आईसा होईल स्वधर्म जाण स्त्रिया फिरतील लज्जा टाकून आईसा कलियुग दारोन कोटीत एक सधर्म आचरे. आईसा होईल स्वधर्म, हे जी चालू आहे तोच स्वधर्म होणार आहे. म्हणजे कलियुगामध्ये अधर्म आहे तोच स्वधर्म होणार आहे. जे अधर्म आहे त्यालाच लोक आपला धर्म समजतील आणि अधर्मच स्वधर्म होईल. स्त्रिया लाज टाकून फिरतील, स्त्रियांच्या मनामध्ये लाज राहणार नाही. आणि अशा प्रकारचं भयानक कलियुग पुढे येणार आहे. कोट्यावधी लोकांमध्ये एखादाच असेल जो आचरणानं वागतो, जो त्या ठिकाणी भक्ती धर्मानं वागतो. कोट्यावधी लोकांमध्ये एकच व्यक्ती स्वधर्म आचरेल असं भगवंत बोलतात. स्त्रियात होईल धर्म क्वचित शूद्रा माझी दिसेल किंचित ब्राह्मण धर्माचे घर निश्चित धर्म राहत ते त्याची सदा. स्त्रियांमध्ये किंचित धर्म राहील, लाज लज्जा जी काय आहे स्त्रियांचा जो धर्म आहे ते धर्म क्वचित राहील. त्यात स्त्रियांचा सुद्धा धर्म संपणार आहे. वाईट वृत्तीने स्त्रिया वागणार आहेत. क्षुद्रामध्ये सुद्धा क्षुद्र
वर्णामध्ये सुद्धा किंचित धर्माचं आचरण पाहायला मिळेल. ब्राह्मणाला तर धर्माचं घर म्हटलं जातं. ब्राह्मण जो वर्ण आहे त्या ब्राह्मण वर्णामध्ये धर्माची देवता त्याला म्हटलं जातं, घर म्हटलं जातं. आणि त्या ब्राह्मणामध्ये सुद्धा धर्माचं आचरण होणार नाही असं भगवंत परी बोलतात. क्वचित लोभे नाशेल, लोभे तीर्थासी जातील, लोभे शिवासी भजतील, विष्णू पूजतील, लोभे करोनी. लोभ वाढला जाईल. कलियुगामध्ये राहत असताना, वर्तन करत असताना कलीचा तो प्रभावाचा आहे. कोणतंही कार्य देवदेव करायचं म्हटलं, महादेवाची पूजा करायचं म्हटले की कामना मनामध्ये असते. निष्काम भावना माणसाची राहणार नाही. काही ना काही इच्छा मनामध्ये, कामना, लोभ राहणारच आहे. लोभासाठी देवदेव दर्शन करतील, तीर्थाला लोभासाठी जातील, महादेवाची पूजा काहीतरी मिळावं म्हणून करतील, भगवान श्री विष्णूची पूजा मनामध्ये लोभ ठेवून करतील असं भगवंत बोलतात. लोभे दुर्गा पूजन करती, लोभे करोनी गयेसी जाती, लोभे अग्नी हवन करती, लोभे पडविती शिष्य वर्ग. देवीचं पूजन करतील. नवरात्रामध्ये आपण दुर्गा पूजन करतो, पण ते कशासाठी करतो? लोभासाठी. आपला स्वार्थ त्याच्यामध्ये पाहतो. 9 दिवस देवीची पूजा करतो आणि कामना, आपली जी काही इच्छा आहे देवी पुढे व्यक्त करतो. लोभासाठी गयेला जातील, भागीरथीला जातील, रामेश्वरला जातील, काशीला जातील, तीर्थाला जातील, मनामध्ये कामना इच्छा ठेवून सगळं देवधर्म करतील. अनेक प्रकारचं महादेवाला पुजतील, भगवंताला पुजतील. गुरु शिष्यामध्ये सुद्धा लोभ वाढला जाईल. शिष्याला शिकवणं, पढवणं, विद्या प्रदान करणं हे गुरुचं प्रथम कर्तव्य आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा गुरुनं आपला लोभ पाहिला आणि लोभासाठीच शिष्याला तो विद्यादान देऊ लागला असं सांगतात. यजन करती लोभे करोनी, ऐसा घोर कली वर्तता जनी, क्वचित दयाळू स्वधर्माचरणी, वनते यावती ममा इच्छे. यज्ञाचं कार्य करायचं म्हटलं तरी सुद्धा मनामध्ये लोभ ठेवतील. घोर कर्म कलियुगामध्ये, कलियुगच भयानक आहे. त्याच्यामुळं कलियुगामध्ये वर्तन करत असताना किंचित हजारो कोट्यावधी लोकांमध्ये एखादा सद्भक्त दिसेल, एखादा दयाळू दिसेल, एखादाच धर्मानं वागणारा दिसेल, ते सुद्धा माझ्या इच्छेनं. अनेक लोकांमध्ये एक जण त्या ठिकाणी असणार, भगवंताची पूजा करील, भक्तीनं वागेल असं भगवंत सांगतात. शास्त्र विद्या पठन करावी, ब्राह्मणे माझे नाम स्मरण करणे, स्वधर्म आचार अनन्य वर्णे, सर्व वर्णाने सर्वदा. आणि शास्त्र विद्या पठन करावी. शास्त्राचा, वेदाचा अभ्यास ब्राह्मणांनी करावा. माझं स्मरण करावं बाकीच्या वर्णाने, म्हणजे माझं स्मरण सगळ्यांनीच करावं. सगळ्या वर्णाने सर्वदा, सदा सर्वदा, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी माझं स्मरण करावं असं भगवंत सांगतात. काही न करता नरक प्राप्त, यास्तव स्वल्प तरी धर्म कृत्य, करावे तेने स्वर्गी सुख होत, तस्मात कलियुगात धर्म करावा. आणि आपण काहीच न करता विनाकारण नरकाला जाण्यापेक्षा जिवंत असताना धर्म करावा. धर्म केल्यानंतर ना थोडा जरी स्वधर्म केला, धर्मानं वागलं तर आपल्याला स्वर्गाला सुखानं जाता येतं, नाहीतर नरकालाच जावं लागतं. त्याच्यामुळे अनेक थोडा तरी आपण मेल्यानंतर ना आपल्याला स्वर्गाला जायला मिळावं एवढं तरी सत्कर्म लोकांना जिवंत असताना करावा. आपण जिवंत असताना, जीवन जगत असताना आपण थोडं तरी चांगलं कर्म करावं की ज्या कर्मानं आपल्याला स्वर्गाची पायरी चढायला मिळेल, सुखाला स्वर्गाला जाता येईल. असं थोडं तरी सत्कृत्य जिवंत असताना पृथ्वी तलावरती कलियुगामध्ये करावं भगवंत सांगतात. मनुष्य जन्म कलित झाला, तरी धर्म आचरता भला, न आचरता 84चा भला, घेराच लागला त्याचे पाठी. मनुष्य योनीमध्ये जन्म झालेला आहे. मनुष्य योनीमध्ये जन्म भेटतो. भगवंत प्रत्येकाला जन्म मनुष्य योनीमध्ये देतो. कशासाठी? आपला उद्धार करण्याचं साधन फक्त मनुष्य योनीमध्येच आहे. मानवालाच भजन, पोथी, पुराण करता येतं, नामस्मरण करता येतो. आणि उद्धार करण्याचं साधन फक्त कलियुग म्हणजे असणाऱ्या मनुष्य योनीलाच आहे.
त्यामुळे मानवाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर ना थोडा तरी धर्म करावा. जर धर्म नाही केला, अधर्मानं वागला गेला, भगवंताचं स्मरण केलं नाही, भजन केलं नाही, तर 84 योनीमध्ये हिंडावं लागतं. ही आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा मनुष्य जन्म आपल्याला सापडलेला आहे. आणि या मनुष्य जन्माचं उद्धार साधन करणं ह्या फक्त नामस्मरण किंवा धर्म करावा तर ते असणाऱ्या मनुष्य जीवनामधून या सगळ्या योनीमधून मुक्त होता येतं. भगवंत बोलतात, आईशे कली महात्मे संपूर्ण गरुडासी कती श्री भगवान सूत मुखे समस्त ऋषी गण करीती श्रवण बाबाजी म्हणे. आणि अशा प्रकारे ग्रंथकर्ते माधव या ठिकाणी सांगतायत भगवान परमात्म्याला गरुडजींना कलियुगाचं महात्म्य सांगितलं. का सांगितलं की बाबा ही महात्म्य आहे, पुढे कलियुगामध्ये असं होणार आहे म्हणून लोकांनी धर्म करावा, माझं स्मरण करावं. सगळ्यात सोपं आहे भगवंताचं नाव घेणं आणि त्या भगवंताच्या नामस्मरणानं उद्धार होतो. मग कुठं जायची गरज नाही, कलियुगामध्ये अन्न साधन करायची गरज नाही. एक दयाचे नाम महादोषा करी भस्म कलियुगी साधनांचे नाही काम श्रीराम नाम वाचोनी. बस फक्त एवढं करायचं, भगवंताचं स्मरण करायचं. या असणाऱ्या जे काही जन्म मरणाचा फेरा आहे याच्यामधून आपला सहज उद्धार होऊन जातो असं भगवंत सांगतात. इति श्री गुरु गरुड पुराणे प्रेतकल्प गरुडा नारायण संवादे कलियुग धर्म कथन नाम पंचमाध्यायी गोडा. कृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुंडलीकवरदाय श्री ज्ञानदेव